अलिबागमध्येच राहत असल्यामुळे आमच्या काही समुद्रावर खूप साऱ्या फेऱ्या होत असतात. कंटाळा आला की गेलो बीचवर बसायला. पण आता आई पप्पा पण आले होते म्हणून विचार केला की एक फेरी मारून येऊया आई पप्पांसोबत. जाताना आम्ही गेलो फळ मार्केटला. तिथून आम्ही फळं घेतली. तिथून पुढे आम्हाला जायचं होतं दीदीकडे, म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीकडे जायचं होतं. फळं घेतली आणि मग डायरेक्ट गेलो मेन बीचला. आणि इकडे आल्यानंतर मी जाम खुश असते. जरा बरं वाटतं समुद्रकिनाऱ्या आल्यावर. आणि पहिल्यापासूनच समुद्र माझ्यासाठी खूप जास्त खास आहे. आणि माझं कॉलेज सुद्धा इथूनच झालेलं आहे, त्याच्यामुळे खूप साऱ्या आठवणी आहेत इथून. आता बीचवर आलेलो आहोतच तर म्हटलं एक रील तरी बनूया. पण कसलं काय, मी रील बनवलेली ती कधी माझी पूर्णच होत नाही. असं तो वेगळा पार्ट आहे. थोडे फोटोज वगैरे काढले आणि मग गेलो आम्ही शेवपुरी खायला. मी तेवढी पाणीपुरीची शौकीन नाहीये, पण शेवपुरी मात्र मला खूप जास्त आवडते. तुम्हाला काय आवडतं, पाणीपुरी की शेवपुरी? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी अशी मुलगी आहे जी सुकी पुरी कधीच सोडत नाही. त्या काकांकडून हक्काने मागून घेते सुकी पुरी. असो, ती मला खूप जास्त आवडते. आणि मग गेलो आम्ही रायगड बाजारामध्ये. आता बाहेर आलेलो आहोत, मग थोडी खरेदी पण झाली पाहिजे ना. मग घरात थोडी भाजी वगैरे हवी होती, ती घेतली आणि मग निघालो. याचा पूर्ण व्लॉग मी केलेला आहे, तो माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे, जाऊन नक्की बघा. तर चला भेटते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय.